सत्रात आपलं स्वागत आहे। गद्दारी केली, इमान विकलं आणि शिवसैनिकांशी गद्दारी केली। त्यामुळं आज इथं खरकटे ठेवून, कारण हे आमच्या दृष्टीने खरकटेच आहेत, खरकटे खाणारे अवलट, त्यामुळं खरकटे ठेवून यांना आम्ही श्रद्धांजली म्हणता येणार नाही, याला यांचा निषेध केलेला आहे। आणि आमचं यमराजाला साकडं आहे की असल्या गद्दारांना, घर बुडव्यांना, पक्षद्रोह्यांना नरकात सुद्धा जागा मिळू नये। शिवसेनेच्या आत्मीयतेची गद्दारी करणाऱ्या या खासदार संजय देशमुखाला, संजय दिना पाटलाला, भाऊसाहेब वाटचावऱ्याला, संजय जाधव, ओमराजा निंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर, अहो या सगळ्या भडव्यांचा आम्ही या ठिकाणी पिंडदान केलेला आहे, पिंडदान। आणि त्याला स्वर्गात सुद्धा यमराजा, नरकात सुद्धा त्यांना जागा देणार नाही। त्यांनी जे 15 कोटी 50 कोटी या ठिकाणी घेतलेले, त्या पैशावर त्यांना आम्ही शिवसैनिकांनी या ठिकाणी जाळलेला आहे। आणि म्हणून तमाम सोलापूरकरांतला शिवसैनिक या ठिकाणी जागा होऊन या हरामखोरांना त्यांनी आदरांजली। हो भाऊ, आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय आंदोलन आहे, काय स्वरूप आंदोलन आहे, काय सांगाल? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन होऊन 60 वर्ष झाले। ह्या 60 वर्षामधून बाळासाहेबांच्या शब्दावर अनेक लोक नगरसेवक, आमदार, खासदार झाले। त्यांचाच वारसा घेऊन उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिकेसह अनेक महापालिका, नगरपालिका निवडून आले। परंतु हे 6 गद्दार काल एकनाथ शिंदेच्या पैशावरती हे फुटलेले आहेत। त्या फुटीर गद्दारांना शिवसैनिक स्वतःच्या रक्ताच्या, स्वतःच्या घामामधून निवडून आणलेले लोक आहेत। स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या खर्चातून उस्मानाबादला जाऊन निवडून आणले। परंतु हे लोक पैसे फ्री आहेत, त्यांच्या कुटुंबाला पैसे पाहिजे आहेत। त्या भाजपला या संसदेमध्ये विधेयक पास न झाल्यामुळं त्या नरेंद्र मोदींना राग आहे। त्यामुळे लोक पश्चिम बंगालचे खासदार असू दे, महाराष्ट्राचे असू दे, पंजाबचे खासदार फोडण्याचं काम करत आहेत। त्या असं नेहमी म्हणतो आपण की या भाजप आणि एकनाथ शिंदे हे नामर्द लोक आहेत की आम्ही ठोका मारल्याशिवाय यांना लेकरं होत नाहीत, त्यामुळं आमची लेकरं घेऊन यांना राजकारण करत आहे। तुम्ही बघा, ते सगळे एकनाथ शिंदेचे गट सगळे आमचेच लोक आहेत।